सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर, थोडंसं अँगल हां आता ठीक आहे. तर नेहमीप्रमाणे आपण निघालो आहोत 3 वाजताच्या शिफ्टला. हो, 2ची शिफ्ट कॅन्सल करून आता 3ची शिफ्ट झालेली आहे. त्याच्यामुळे आता वाजलेले आहेत 2 आणि भर उन्हातून आपण जाऊ शिफ्टवर. तर बघूया. ऊन तर आहे मित्रांनो. टेम्परेचर नियर बाय 35-40च्या आसपास आहे. 40 क्रॉसच आहे मित्रांनो. 40पेक्षा कमी नसू शकतं कारण का खूप जास्त गरम आहे. हा बरोबर वाटतंय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं होतं की एक दिवस आधी मी जाऊन आलो इन्फिनिटी मालाडला आणि तिकडे एक मूवी बघितला, शिवाजी राजे. तर इतका छान मूवी बनवलाय मित्रांनो. 2-4 गोष्टी रिलेटेड नाही आहेत पण खरंच खूप छान मूवी बनवलाय. बघण्यासारखा मूवी आहे आणि खूप लोकांनी ती मूवी बनवण्यात रितेश देशमुख यांना मदत केलेली आहे आणि खूप छान कलाकार सुद्धा आहेत. खरं सांगायचं म्हटलं तर महाराजांचा मूवी आहे तर त्याबद्दल काही बोलणंच नाहीये. पण टीका करण्यापेक्षा मित्रांनो, आता पण सांगेन मी, एकदा जा आणि थिएटरमध्ये तो मूवी बघून या आणि मूवीची मजा घ्या. आणि आपल्या घरात लहान कोणी असतील त्यांना सुद्धा घेऊन जा, जेणेकरून राजांचा एक इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहील. ती वेळ आणि तो काळ राजांना जगता येईल आणि राजांबरोबर जगता येईल. कारण का आपल्याकडे कोणती टाइम मशीन नाही किंवा काही अशी गोष्ट नाही जेणेकरून आपण राजांच्या काळात जाऊन त्यांना भेट देऊ किंवा त्यांच्याबरोबर लढ्यात सामील होऊ. असली कुठलीही टाइम मशीन अजून झालेली नाही मित्रांनो. सो
मूवी पहा आणि महाराजांच्या वेळेचे काही अनुभव तुम्हाला अनुभवता येतील अशा विचाराने जा. आणि या मुंबईच्या वर्दळीत किंवा घाईगर्दीत थोडासा वेळ काढा आणि हा मूवी नक्कीच बघून या मित्रांनो. खूप छान मूवी आहे बघण्यासारखा. आणि असं वेगळं इतिहासाला सोडून वेगळं असं काहीच नाही आहे त्याच्यात. जवळपास पूर्णपणे नाही बोलू शकत, पण जवळपास त्याच गोष्टी घडवल्या गेलेल्या आहेत ज्या महाराजांच्या वेळेस इतिहासात शिकवलेल्या आहेत आपल्याला. सो अजून काही नाही. आणि तिथूनच बाहेर पडल्यावर टोयोटाच्या अपोजिटला एक व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे, साऊथ इंडियन. नाव आहे कामच लेगेसी. प्रॉपर असं साऊथ इंडियन स्टाईल जेवण तुम्हाला भेटेल, केळीच्या पानावर एकदम. तर तेही एन्जॉय करा. ते आम्ही एन्जॉय केलेलं होतं. आम्ही नाही करून 3-4 डिशेस खाल्ल्या तिकडच्या, खूप छान होत्या. तिकडे थाळी सुद्धा अवेलेबल आहे, साऊथ इंडियन थाळी, अनलिमिटेड, 449ला मे बी. सो ती सुद्धा एन्जॉय करा. म्हणजे पूर्ण व्हेजिटेरियन दिवस होऊन जाईल त्या दिवशी. प्रमोशन नाही, पण खरंच एक्सपिरियन्स घेतला आम्ही. तर कामचचं एन्व्हायरमेंट सुद्धा खूप शांत होतं आणि खूप क्लीन, हायजिनिक आणि काय बोलू शकतो आपण, म्हणजे फॅमिलीसाठी बेस्ट होतं. तर तिकडे जाऊन तुम्ही एन्जॉय घेऊ शकता. एक फॅमिली 4-5 जणांची फॅमिली असेल तर तेही होऊ शकतं. आणि सिटिंग अरेंजमेंट खूप छान आहे, स्पेशियस आहे. रिलॅक्स होऊन तुम्ही व्हेज फूडची मजा घेऊ शकता. साऊथ इंडियन, प्रॉपरली साऊथ इंडियन फूड आहे तिकडे. सो अजून तरी काहीच नाही. आपण बोलता पोचलो आहोत. पार्ला क्रॉस केला आहे आणि महाराजांची मूर्ती सुद्धा गेली. तर आपण पोचलो आहोत आता सांताक्रूजला. अजून आज बोलण्यासारखं मित्रांनो एवढंच होतं महाराजांबद्दल. महाराजांनी किती आणि कुठल्या काळात स्ट्रगल केलेलं आहे आणि फॅमिलीला सोडून त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यामुळेच आपण जन्माला आलो. मराठी बोलणारं कोणच नसतं जर का महाराज जन्मले नसते. नाही तर आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही याच्यातच आपण अडकून बसलो असतो. मराठे सुद्धा आधी यांच्याच थ्रू लढायचे आणि नंतर त्यांनी स्वतःच स्वराज्य स्थापन केलं. महाराज छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजी शहाजी राजे भोसले यांनी मिळून या स्वप्नाला चाल दिली पुढे. आणि नंतर त्यांचे सुपुत्र संभाजी शिवाजी राजे यांनी आपला पराक्रम दाखवून हे स्वराज्य कायम ठेवलं. बापरे, कुठेतरी आग लागले त्या साईडला, लागले रस्त्याच्या त्या साईडला.
गाडी जळलेली नाही किंवा काही नाही, पण बघूया आपण काय गेम झालेला आहे. लांबून दिसेल की नाही माहित नाही, वेळेत झूम करू आपण तरी बघूया. अजून तरी काहीच नाही मित्रांनो, नथिंग टू वरी. कोणीतरी शेकोटी पेटवले बघा रोणात. अरे देवा, किती शकतो. तुझी चाल तुरु तुरु, उडते केस बुरु बुरु, डाव्या डोळ्यावर वाटत तुझी पाहून मी झालो या फिदा, माझी कविता ही थोडी चुकली. चला गंजडी यांना कोण देणार लिफ्ट. तरी अजून तरी मित्रांनो काहीच नाही. दररोजच्या घडामोडींमध्ये आज काही घडामोडी झालेल्या नाही. आज नीट वेळेच्या आधीच म्हणा आपण कामावर पोचलेलो आहोत आणि मूवी बद्दल बोललेलो आहोत. तर मूवीचं प्रमोशन नव्हतं करायचं मित्रांनो, पण खरंच खूप छान मूवी बनवलेला आहे. तर तुम्ही जाऊन एकदा पहा आणि त्या मूवीची मजा घ्या. आणि आपल्या ब्लॉग थ्रू जर तुम्हाला मूवी बघण्यामध्ये इंटरेस्ट आला असेल तर एवढी छान गोष्ट आपल्यासाठी, माझ्यासाठी तरी काहीच नाही. कारण का इतिहास जाणणे महत्त्वाचं मित्रांनो, बाकी काही असू दे. तर मित्रांनो आतापर्यंत एवढंच. आज लवकर करतोय कारण का पुढे थोडंसं गरमी असल्या कारणाने जास्त वेळ नाही शूट करू शकत. कारण का कॅमेरा आपला थोडासा जास्त ओव्हर रेटेड झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो आतापर्यंत एवढंच. तर भेटूया पुन्हा, बघूया थोडा वेळ अजून थांबूया, 5-10 मिनिटं आहेत आपल्याकडे. त्याच्यापेक्षा हे बघा नाही, इथेच उतरायचंय मध्येच. तर आपण आलो आहोत मित्रांनो पॅन्ड्रामध्ये. आपल्या डेलीच्या रोडवर. तुम्ही पण कंटाळला असाल मित्रांनो, डेली एकच रोड असतो आपला येण्याचा आणि एकाच दुपारच्या टायमात स्ट्रगल करत आपण शूट करत असतो. बिकॉज मित्रांनो आत्ता तरी कुठे जायला मन नाही आहे. कारण का काय आहे, खूप जास्त गरम आहे मित्रांनो. तर गरमीत आपण राईड करणं थोडंसं हेक्टिक होऊन जातं. त्याच्यामुळे मी गरमीमध्ये राईड थोडासा टाळतो. थंडीमध्ये चान्स भेटला किंवा पावसाळ्यात चान्स भेटला तर आपण नक्की जाऊ आणि नक्की शूट करू मित्रांनो. तर पुन्हा एकदा वेळ झालेली आहे ब्लॉग बंद करायचे. तर जे कोणी नवीन आहात आपल्या चॅनलवर तर त्यांनी नवीन विजिटर आहात तर त्यांनी कृपया करून ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर जास्त आवडला असेल तर तो शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिलीला, जेणेकरून आपलं ग्रोथ होईल. आणि मित्रांनो यासाठी तुम्हीच
काही करू शकता. कारण का स्ट्रगल तर आपला आपण करतोच आहे. कॅमेरा झाला बंद. माझा स्ट्रगल तर चालूच आहे. तुम्ही थोडासा स्ट्रगल करा जेणेकरून तुमचा भाऊ थोडासा अपग्रेडेड मोडला जाईल. तर भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत अस्सला विस्ता आणि काळजी घ्या मित्रांनो. डिहायड्रेटेड राहा. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.